नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, या शुक्रवारी रिलीज झाले होते 3 मराठी सिनेमे. एक म्हणजे आतली बातमी फुटली, दुसरा म्हणजे अरण्या. या 2 सिनेमांचे आपण रिव्ह्यू केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता येऊया या शुक्रवारी रिलीज झालेल्या 3ऱ्या मराठी सिनेमाकडे, ज्या सिनेमाचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला. आणि या सिनेमाने या 2 सिनेमांपेक्षा म्हणजेच आतली बातमी फुटली आणि अरण्यापेक्षा याचं फर्स्ट वीकेंडचं कलेक्शन बरं गेलंय असं आपण म्हणू. म्हणजे या 2 सिनेमांनी जवळजवळ 8 ते 10 लाख मध्येच 3 दिवसात यांनी कमवलेले आहेत. तर कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाने 23 ते 25 लाखाच्या आसपास कमाई केलेली आहे असं गुगलवर अवेलेबल आहे. मी नाही सांगत आहे मनाचे आकडे काही. या 3ही सिनेमांची एक चांगली बाजू म्हणजे हे 3ही सिनेमे काही फार मोठे सिनेमे नाही आहेत. जेमतेम 2.5 तासाचेच हे सिनेमे आहेत. आणि या 2 सिनेमाच्या कंपॅरिझन मध्ये जर बघायला गेलं तर या शुक्रवारी जो रिलीज झालेला सिनेमा मी बघितला, जो मी जरा बऱ्यापैकी जास्त एन्जॉय केला, तो म्हणजे अर्थातच कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा. गोष्ट खूप सिंपल आहे, खूप सोपी सरळ साधी गोष्ट आहे. पण कधी कधी फार ट्विस्ट अँड टर्न्स नसून सुद्धा, सरळ साधी गोष्ट असून सुद्धा ती इकडे कनेक्ट होते. तशीच हा सिनेमा झालेला आहे. गोष्ट आहे 5 जणांची. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत काय काय आहे ते, बट कारण माझी इच्छा आहे की तुम्ही हा सिनेमागृहात जाऊन बघा. वेंगुर्ल्यात राहणारं एक जोडपं किंवा एक मुलगी, हिचं स्वप्न असतं की लग्न झाल्यानंतर तिने मुंबईत सेटल व्हावं. तसं तिचं स्थळ जुळून येतं सुद्धा. बट जेव्हा ते स्थळ जुळतं त्याच्यानंतर खूप काही जरा तिचा भ्रमनिरास होतो. ते का होतो हे जाणून घेण्यासाठी सिनेमागृहात जाऊन बघा. एक जण पुण्यातनं शिकून आलेला आहे. त्याची आता इच्छा असते की इकडे स्वतःचा एक व्यवसाय वेंगुर्ल्यात सुरू करावा. पण आईबाबांचा त्याचा अपोज असतो, कारण त्या वेंगुर्ल्यात राहणाऱ्या मुलांना एवढी काही चांगली स्थळं येत नाहीत, एवढं काही डिमांड नाहीये. त्यामुळे तो त्याचं स्वप्न पूर्ण करू शकणार की आईबाबांच्या साठी आईबाबा जे सांगतील त्याला मम म्हणणार, हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. एक मुलगी सगळी स्थळं नाकारते का? कारण तिचं प्रेम प्रकरण आहे बाहेर म्हणून. आता तिचे आई बाबा हे प्रेम प्रकरण स्वीकारणार का? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. सो 5-6 जणांच्या अवतीभोवती आपण लाईफ इन अ मेट्रो कसं बघितलं होतं, तसंच अवतीभोवती जी काही गोष्ट घडते त्याच्यावर सगळ्यांना कंबाईन करून हा सिनेमा बनवलेला आहे. आणि एवढे मल्टिपल स्टोरीज चालून सुद्धा जेव्हा ते एकत्र मर्ज होतात तेव्हा कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुमच्या डोक्यात होत नाही. गोष्ट लिहिली आहे अमरजीत आमले यांनी. आणि जो गावातला आणि शहरातला फरक आहे मेंटॅलिटीमध्ये सुद्धा, तो त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्यासमोर मांडलाय. आणि त्याचबरोबर या स्टोरीमध्ये इमोशन्स आहे, रोमॅन्स आहे, थोडी कॉमेडी आहे. सो सगळं काही कधी कधी जुळून येतं ना, तसं या सिनेमाच्या बाबतीत झालेलं आहे. फर्स्ट हाफ नक्कीच या सिनेमाचं एंटरटेनिंग आहे, बट सेकंड हाफ मध्ये जरा गोष्टी गणल्यात. बट ठीक आहे, मी म्हटल्याप्रमाणे की फार मोठा सिनेमा नसल्यामुळे तुम्हाला ते एवढं जाणवणार नाही. डिरेक्शन आहे विजय कमलाकर सरांचं आणि त्यांचं डिरेक्शन चांगलं आहे. अमरजीत सरांचे डायलॉग सुद्धा आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे त्यांचे डायलॉग्स गोष्टीसारखीच, जशी सरळ साधी सोपी गोष्ट आहे तसेच काही डायलॉग्स सरळ साधे नसून ते डायरेक्ट इकडे आपल्याला लागतात. थोडंसं कधी कधी तुम्हाला स्माइल पण येईल, कधी कधी नकळत तुमच्या डोळ्यात पाणी पण येईल. सो थम्स अप त्यासाठी. बाकी सिनेमॅटोग्राफी रंगनाथ सरांची आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली झालेली आहे. बीजीएम गाणी मला ओके वाटली, असं काही शाउटआउट करण्यासारखं वाटलं नाही. बाकी प्रोडक्शन डिझाईन चांगलं आहे. सुकांत यांचं ते प्रोडक्शन डिझाईन आहे. आर्ट डिरेक्शन सुद्धा बऱ्यापैकी जमून आलेलं आहे. कलाकारांची मोठी फौज आहे, म्हणजे प्रल्हाद कुर्तडकर, वीणा जामकर, संकेत कामत, अनघा राणे, अमय परब, सुनील तावडे सर, वैभव मांगले सर, स्वानंदी टिकेकर, शेखर बेटकर. आय एम शुअर की खूप साऱ्या कलाकारांची नावं मी मिस सुद्धा करत असेल. कविता अमरजीत. सो ओव्हरऑल चांगली बट्टी जुळून आलेली आहे. बट हाईप एवढी नाहीये या सिनेमाची, हे सुद्धा आपल्याला मान्य करायला हवं. फ्लॉज नाहीयेत असं नाहीये, बट जरा पॉझिटिव्ह गोष्टी जास्त आहेत निगेटिव्ह पेक्षा. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी मी काय फार हायलाईट करत नाही. मराठी सिनेमाला तर मी कधी रेट करत नाही,
फक्त तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की OTTवर येण्याची वाट बघा. जर तुम्हाला शक्य झालं, जर दशावतारच्या फीव्हरमधनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल, जर कुर्ला टू वेंगुर्ला जे आपल्या टिपिकल कोकणी बॅकग्राऊंड आहे, अशा जॉनरचे सिनेमे जर तुम्हाला आवडत असतील तर गिव्ह इट अ ट्राय. अगदी तुम्ही निराश नाही होणार हा सिनेमा बघून, ही माझी गॅरंटी आहे. ऍटलिस्ट फार तुम्हाला नाही आवडला तरी डिसेंट वन टाइम वॉच तरी हा सिनेमा नक्कीच वाटेल. जर सिनेमागृहात तुम्हाला जायचंच नसेल तर जेव्हा केव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा तरी याला नीट प्राधान्य द्या या सिनेमाला. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे की नाही? जर बघितला असेल तर माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.